नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे व्लॉगमध्ये. तर आज मला ना तुम्हाला ना एक अशी गोष्ट सांगायची होती जी की खूप जवळची आहे. म्हणजे मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा तेव्हा मी खूप त्या गोष्टी एवढं ते असे एफर्ट्स टाकले होते ना ती गोष्ट आपल्यासाठी, म्हणजे मला मिळवण्यासाठी की ते मी बघली. मी त्या टायमाला खूप म्हणजे असा एक अशी आवड निर्माण होती ना मित्रांनो, खरंच एकदम अशी खूप काही. आता ना जस्ट दिवाळी झाली मित्रांनो, तर काही फटाके उरले होते, तर त्याच्यामध्ये मी एक फटाका बघला की तुम्हाला दाखवतो. हे मित्रांनो, हे तुम्ही बघला असाल ना मित्रांनो फटाके. ह्याची मला आत्ता मला ह्याची रिॲलिटी कळाली की याचं म्हणजे काय महत्त्व आहे. की आमच्या टायमाला जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा ना, तर जे श्रीमंत होते ना, ज्याच्यात जास्त पैसे होते, म्हणजे त्यांना ना हे फटाके, म्हणजे फटाक्याचं काय काम आहे की एकसाथ फोडायचे सगळे. तर आम्ही काय करत होतो ना की याचे ना वेळ, म्हणजे फटाके त्या टायमाला तर आम्हाला भेटत नव्हते, म्हणजे भेटत होते तेवढे नाही की म्हणजे आम्ही काय करत होतो, हे आय थिंक 20 रुपयाला पॅकेट भेटते हे. तर ह्याची ना एक काढून आम्ही फोडत होतो. याचे एक काढून फोडत होतो की आम्हाला अशी म्हणजे जास्त फटाके येतील ना. खरं तर ना ह्याचे ना एकसाथ फोडतात सगळे, म्हणजे एकसाथ हे लढ नाही, एकदाच फोडायची लढ असते. तर आम्ही काय करत होतो माहिती आहे का, हे असं ना एक ह्याच्यातलं एक काढून फोडत होतो आम्ही. म्हणजे त्या टायमाला वेगळी आवड होती की फटाके फोडायची. म्हणजे वेळ होईल ना जास्त, म्हणजे वेळ जास्त होते ना, की आता हे कसं एकदाच फोडल्यावर त्याची मजा करणार नाही, हळूहळू एक फोडल्यावर त्याची मजा येईल. तर मी फटाका बघला, आता जस्ट मला आठवण आली की त्या टायमाला खरंच काय भेटत नव्हतं. तर हे सुरसुऱ्या वगैरे उरल्या होत्या, त्याच्यामुळं बघलं मी. तर आठवण आली मित्रांनो खरंच, कारण ते तेव्हा नव्हतं यार खरंच. तेव्हा ना काय सांगू तुम्हाला, तेव्हा ना असं म्हणजे असं एक वेगळी अशी हे होती की फोडाव फटाके फटाके फटाके, चला फटाके आली, दिवाळी आली, चला मामाच्या घरी जाऊ, असं करू तसं करू. खूप कसं मनात होतं ना की चला यार दिवाळी आली, आता काहीतरी नवीन काहीतरी होईल आता. मग नंतर चला मामाच्या घरी वगैरे ड्रेस भेटते, मामाच्या घरी गेल्यावर ड्रेस भेटते. हां, तर असं काय असं असायचं मनात. तर आम्ही ना काय करत होतो माहिती आहे का, ज्यावेळेस दिवाळीत होतो ना, आधीपासून आम्ही पैसे जमा करत होतो की दिवाळी आली, दिवाळीला आपल्याला फटाके पाहिजेत. खूप काही फटाके फोडू आपण, असं तसं खूप 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 असं दिमागात होते, एन्जॉय होता. आणि ते फटाके बघलं ना, तर मला तेव्हाची अशी आठवण आली की खरंच यार ते टाईम वेगळाच होता खरंच. आता काय ते असं एक असं जी पहिलीची दिवाळी राहायची ना आमच्या टायमाला, ती आता त्या दिवाळीमध्ये काही अर्थ राहणार नाही. आता आता म्हणजे आता तेवढं काही नाही. आताचे लहान लेकरं मोबाईलवर बघायलेत, घराच्या बाहेर निघत नाहीत, काही नाही, घरात बसतात, मोबाईल बघतात, व्हिडिओ गेम जे काय ते सगळं ऑनलाईन पद्धतीनं सगळं झालं. त्याच्यामुळं ना कोणत्याच लहान जे आहेत ना, त्यांना काहीच माहीत नाही की बाहेर गेल्यावर काय राहतात. तुम्हाला आठवते का, तुम्ही कधी गोट्या खेळल्यात का? गोट्या आम्ही तर खूप खेळायचो लहानपणी, गोट्या गोट्या. आणि अजून ते आपण ते गोट्या झालं, लपंडाव. आणि उन्हाळ्याच्या टायमाला ते एवढं मजा येत होतं ना, काय सांगू. जेव्हा उन्हाळा लागत होता ना, तेव्हा ना खरं तर उन्हाळा आम्ही ज्या दिवशी पेपरचा लास्ट दिवस असायचा ना, म्हणजे ज्यावेळेस उन्हाळ्याचे पेपर असतात, ते लास्ट असतात, द्वितीय सत्र म्हणून म्हणतो आपण त्याला, प्रथम सत्र द्वितीय सत्र. तर द्वितीय सत्र म्हणजे लास्टचा पेपर असेल ना, तेव्हा एवढं मज्जा यायची ना मित्रांनो. म्हणजे तेव्हा लास्टचा दिवस, शाळेचा बी लास्टचा दिवस असायचा. आणि मग नंतर तसा पेपर लास्टचा क्वेश्चन सोडला, म्हणजे कसं पेपर. आता मी सांगतो माझं काय, तर मी जेव्हा लास्टचा पेपर जात होतो ना, तेव्हा मी एवढं असं एक्साइटेड असायचो की ठीक आहे, आजचा पेपर झाला की उद्यापासून सुट्ट्या लागणार आहेत आपल्याला. तर ना मग पेपर दिला मी, सगळे क्वेश्चन वगैरे सगळे सोडवले. मग नंतर जेव्हा लास्टचा पेपर सोडवला होता, मग पेपर सगळं सोडून मग साईडला ठेवला की मग एवढी असं मन असं हलकं झालं की ठीक आहे, आतापासून सुट्ट्या लागल्या, झाला पेपर गेला, आता सुट्ट्या लागायला, मस्त एन्जॉय करू. मस्त आता उन्हाळ्यात लागल्या, मस्त एन्जॉय, घरात बसून बाहेर खेळू, मित्रासोबत खेळू, खूप काय असं एक्सायटेड राहायचो ना, एकदम असं मस्त वाटत होतं त्या टायमाला. आणि आता
आता तर आता पहिले तर हां सुट्ट्या लागल्या की जे 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 त्या टायमाला जे होतं ना की सुट्ट्या लागल्यावर आपल्याला ते जे किती 1-2 महिन्याचा टाइम पिरियड असायचा सुट्ट्याचा सगळा, त्याच्यामध्ये जेवढा म्हणजे एन्जॉय होत होता ना आपला, आणि ते आता कुठंच नाही. आता जरी तुम्ही आता कॉलेजला असाल सगळं, आता घरी बसून तुम्हाला कोणी काय म्हणणार नाही, काय नाही, घरी बस, काय कर, इकडं कर, काय कर, कुठं काय करायलास, काही नाही. आता तुम्ही घरी बसून एन्जॉय करता. त्याला ते ते जे एन्जॉय होतं ना ते आता ते काहीच नाही. काहीच नाही मित्रांनो. एक त्या टायमाला आपण हे करतो की ते कधी निघून जाईल, कधी 10वी निघेल, कधी 12वी निघेल, कधी कॉलेजला जाऊ. पण खरं तर ना की ज्यावेळेस कॉलेज संपते ना तेव्हा तेव्हा कळते की आपण खरंच यार ते जे दिवस आहेत ना ते आपण गमावलेत. एकदम असं म्हणजे खूप काही मित्रांनो यार. आता हे खरं मला माहिती आहे, कारण तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. कारण हर एका जीवनामध्ये सगळ्यांच्या जीवनामध्ये असं काही येते, तर सगळ्यांच्या जीवनात माहीतच आहे काय नाही काय आहे ते. तरी मी काय एवढं बोलालो, कारण मी ते फटाके बघले मित्रांनो. एकदम खरंच यार या फटाक्यामुळे ना मला आपली जी म्हणजे लहानपणीची जे वय होतं ना ते मला आत्ता आठवण आलं. खरंच यार या फटाक्यासाठी एवढं तरसलो होतो ना मी. कधी पण पप्पा गाडी घेऊन आले ना तर पप्पाला म्हणत बाबा 10 रुपये द्या, 5 रुपये द्या मला. आणि जर पप्पा दिले नाही तरी मी कुठं दुकानात गेलो तर आईनं मला काही सामान पाठवत होती, तर त्याच्यामुळं याच्यामधले 1-1, 2-2 रुपयांना मी वाचत होतो. आणि ते जवळ ठेवत होतो आणि तसे जमा करू 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 10-20 रुपये 10-20 रुपये जमा झाले की ते पॉकेट आणत होतो आणि फोडत होतो त्या टायमाला. बरं आता आता तर भेटेल, आता सगळंच हे आता भेटेल, काय प्रॉब्लेम नाही त्याची. पण ते जे टाईम होता ते फटाके बघले म्हणून मला तुम्हाला एवढं बोला वाटलं की खरंच ते यार खरंच असं मन भरून आलं ना ते बघून, ते फटाके बघून. कारण ते खरंच आमच्या जे आताची जे माझ्या वयाची जी मुलं आहेत ना त्यांनाच खरं तर माहिती आहे की त्या फटाक्याची किंमत काय होती. आता खरं तर कोणालाच माहीत नाही की ते फटाके तू लोक अशी डायरेक्ट असं फोडून टाकतात. पण त्या टायमाला बघा ना मित्रांनो, त्या टायमाला आम्ही ते फटाके ते एकदमच फोडायचे फटाके आहेत, ते एकदमच म्हणजे डायरेक्ट लढ लावायचे आणि मग ते फुटतात ते. पण त्या टायमाला आम्ही कसं करत होतो, ते एक एक काढून आम्ही फोडत होतो. म्हणजे बघा ना ते किती, म्हणजे आम्ही ते वेळ कसा घालवायचा, म्हणजे वेळ जास्त लागते ना फटाके फोडायला. ते एका सेकंदाची खुशी असते की लावले फटाके फुटून गेले. पण आम्ही बघा ना ते एक एक काढत होतो आणि लावत होतो. ती जी खुशी होती ना ती यार छान होती यार. ती वाईब मस्त. आता तेच वय का बार राहतात नाही, आपण मोठे होणारच आहे ना, त्याच्यामुळं ते तर फक्त आठवणी येत, त्याच्यामुळं काही करता येत नाही आपल्याला. आता आठवणी येत, आता फक्त त्या आठवणीमुळेच आपण त्याच्या सहारे राहू शकतो, काय करूच नाही शकत आता. तर अजून एक सांगायचं मला तर काय की आणि खरंच आई बापाने खरं तर म्हणजे ते फटाके गेल्याशिवाय मला कधीच नाही म्हणलं नाही. तरी त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांनी मला केलं आहे तेवढं, तर त्यांचे उपकार आहेत माझ्यावर. तर अजून एक सांगायचं मला काय, हे फक्त आई बापांसाठी माझ्या. खरंच आई बापाने खूप काही केलं माझ्या, खूप काही केलं माझ्यासाठी, केलं माझ्या दिदीसाठी, केलं सगळ्यासाठी केलं. आणि पप्पानं खरंच सांगू का, पप्पाना पहिले ॲटो चालवायचे, आता पण ॲटो चालवतात. तर म्हणजे त्या टायमाला जी आम्ही भाड्यानं राहत होतो, किरायानं राहत होतो, त्याच्यामुळं तर पप्पाना दिवसाचे पर डे 100 रुपये आणायचे. 100-150 रुपये, 100 कारण त्यावेळेस स्वस्त होतं सगळं, महागाई तेवढी नव्हती, त्याच्यामुळं 100-150 रुपये आणायचे. पण मग पप्पा आता कसं, आता कधी आता बघा ना लहान मुलगा असतं तर काही मागते, हे घेऊन द्या ते घेऊन द्या, त्याच्यामुळं. तर आता कधी पण पप्पा जेव्हा संध्याकाळी घरी येत होते ना तेव्हा तर कधी आता मी बाहेर कुठं गेलो, कोणी दुकानात गेलो, मी ते बघत होतो की मला ते पाहिजे, आज पाहिजे ते. तर मग रात्री मग पप्पा आले, पप्पा मला ते घेऊन द्या म्हणत होतो, पप्पा मला ते पाहिजे. नाही घेऊन ते मी रडत होतो, पडत होतो, सगळं हट्ट करत होतो, मला पाहिजे मला पाहिजे. मग पप्पा मला ते बघा ना, पप्पा मला 150 रुपये पर डे आणून मला ते नाही म्हणत नव्हते, म्हणजे ते घेऊन देत होते मला. तिथं चल बेटा तुला घेऊन देतो म्हणजे, मग तिथे जाऊन होते मला घेऊन देत होते. खूप काही हट्ट केला आणि खूप काही असं मागून पप्पाने मला कधी नाही म्हणलं नाही कोण्या गोष्टीला की नाही बेटा आज पैसे झाले नाही, कमी झाले त्याच्यामुळं नाही, असं काही म्हणलेच नाही मला कधीच. फक्त त्यांनी जे बापाचं जे कर्तव्य आहे ना
त्यांनी ते पूर्ण केले. कधीच मला निराश केलं नाही, कधीच काय केलं नाही. कोणत्याच गोष्टीत मला असं निगेटिव्ह काय म्हणलेच नाही कोणत्याच गोष्टीत. ठीक आहे, तू तू म्हणजे एवढं सांगले की तू जे कर, पण ते तुझ्यासाठी बरोबर आहे का? तू जे करायलास ते तुझ्यासाठी ते बरोबर आहे का? तेवढंच मला सांगत होते बस. मग मग त्याच्यामुळं आता जरा समजायला लागले, कारण आता मला खरंच त्या डोळ्यातून पाणी येते मित्रांनो, की मी त्या टायमाला पप्पाला किती हट्ट केलाय, किती हट्ट केलाय, कोण्या गोष्टीसाठी हट्ट केलाय. ते बी मी ते त्याच्यामध्ये काय अर्थ बी नव्हता. आपलं जे लहानपणी आपण जे करत होतो ना, त्याच्यामध्ये काय अर्थ बी नव्हता. पण जी खुशी होती, जे बापाचं प्रेम होतं आपल्यावर, ते पप्पांनी दाखवून दिलं. मग आईनं खूप खूप काही कष्ट केलेत. कारण आईमुळंच आता आई पप्पामुळं तर आम्ही इथं आहात आत्ता सध्याला. म्हणजे आहे आम्ही चांगले मिडल क्लास, म्हणजे चांगल्या लेवलवर आहे आत्ता सध्याला. तर ते बी यांच्या दोघांमुळं, यांच्या आई पप्पामुळं खूप काही कष्ट केले त्यांनी. त्याच्यामुळं तर आम्ही आत्ता इथे. मग काय नाही, एवढं सगळं बोललो का, तर ते जे फटाके बघले ना, त्याच्यामुळे मला आठवण आली की यार खरंच ते फटाके बघले ना, मी बघलं ते, अरे यार ते त्या टायमाला आम्ही एक एक फोडत होतो. याच्यासाठी खूप ह्याच्यामध्ये ना खूप काही मेमोरीज आहेत, खूप खूप काही. कारण हे जे फटाके आहेत ना, आमच्यासाठी ना, आमच्या जी पिढी आहेत ना, आता जे माझ्या वयाची जी मुलं आहेत ना, त्यांना माहिती आहे फटाक्याची किंमत काय. त्यांना विचारा तुम्ही एकदा की बाबा हे फटाक्याचा अर्थ काय होतो. आम्ही एक एक काढून फोडत होतो. एक एक काढून फोडत होतो. आता तर काय नाही, आता जे जिथं आहेत ते डायरेक्ट लावतात, फेकून देतात आणि ते सगळे फुटतात. मग आम्ही काय करतो, फुटले ना मग आणि सकाळी एक सांगतो, सकाळी 5ला उठत होतो मित्रांनो. दिवाळी झाली ना, सकाळी 5ला उठत होतो. ज्याच्याकडे जास्त फुटलेत ना, मी तिच्या घरी जाऊन ते सगळे जे काही आता उरतात ना, ते घेऊन येत होतो. ते घेऊन येतो आणि फोडत होतो घरासमोर. तसं तर ते बी दिवस काढलेत. आणि आता ते त्यातले काय उरत होते तर ते मग फोडत होतो. आता कोणाच्या घरासमोर जाऊन थांबा यार, कोणाच्या घरासमोर जाऊन थांबला आपण, मग ते देतात की फटाके फोडा म्हणून. मग ते तिच्या घरासमोर नाही फोडा, मी घरी आणून फोडत होतो की ठीक आहे. म्हणजे ती खुशी होती ना यार, खूप. हे तुम्ही अनुभवलं असाल, तुम्हाला माहिती आहे. कारण हाने काय हर व्यक्तीच्या, हर एका माणसाच्या लाईफमध्ये असा प्रसंग झाला, सगळ्यांच्या लाईफमध्ये झालेला आहे. मजाच म्हणून नाही, सगळ्याच्या लाईफमध्ये झालेला आहे. आणि हे गोष्टी तुम्हाला बी हे आहेत, तुम्हाला बी जाणीव आहे त्या गोष्टींची. ते फटाके बघून मी जाणव यार, काय ते दिवस वेगळे होते यार खरंच. ते फटाके आता बघले मी, आता मागं आणले फटाके, फोडले, ते बघलं यार, काय टाइम होता त्या टायमाला आमचा. तर जाऊ द्या मित्रांनो, ते वेगवेगळ्याची गोष्टी असतात. ते एक मेमोरीज म्हणून, एक आठवण म्हणून सोबत राहते. आपण ते वेळ का वापस आणू शकत नाही. तर ठीक आहे. तर एवढं मला सांगायचं होतं तुम्हाला. माझ्या मनातल्या गोष्टी जराशा होत्या, जराशा तुमच्यापर्यंत शेअर करावं वाटलं मला. तर व्हिडिओ कसा वाटला, तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काळजी घ्या, आईबापाची काळजी घ्या. आणि ठीक आहे, येऊ का मग, बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.